विविध प्रलंबित मागण्यांसाठी केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जवळपास 9,000 औषध विक्रेते या संपात सहभागी होत मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली। येवला सिन्नर तसेच काही ग्रामीण भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। आज अखिल भारतीय औषध महासंघातर्फे भारतभरातले साधारणतः 12.5 लाख केमिस्ट आज या बंदमध्ये सहभागी झालेले आहे। आज प्रमुख मागणी आमच्या या बंद संदर्भात अशी आहे का जे बेकायदेशीर पद्धतीने ऑनलाईन विक्री पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसाय होत आहे, ज्या माध्यमातून बोगस व स्पुरियस औषधं रुग्णांपर्यंत पोहोचत आहे आणि या रुग्णांवर याचा दुष्परिणाम होऊ नये, तसेच आमच्या रिटेल बांधवांना जे अनैसर्गिक स्पर्धा याच्यातून तयार झालेली आहे। ऑनलाईन पोर्टलला 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो, जेच आमचं मार्जिन 20% आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठे यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही। आणि यासाठी केंद्र सरकारला वेगवेगळे निवेदनं देऊन सुद्धा केंद्र सरकारने याबाबत कोणते पाऊल उचललं नाही। त्यामुळे आज आम्ही या बंदचा ऐलान केलेला आहे। अत्यावश्यक रुग्णांसाठी आम्ही हेल्पलाईन जारी केली आहे, त्या माध्यमातून अत्यावश्यक रुग्णांना आम्ही सेवा नियमित ठेवत आहोत। तरी केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्यांचा जरूर विचार करावा व त्या आम्हाला भविष्यामध्ये पुढचा पाऊल जर आम्हाला आज केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे बेमुदत सुद्धा बंदवर जाऊ शकतो। आज बुधवार 20 मे रोजी जो आमच्या ऑल इंडिया संघटनेने संप पुकारलाय, त्या संपामुळे जर कोणाची काही अवहेलना झाली तर त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। हा संप आमच्या स्वतःसाठी किंवा आमच्या नफ्यासाठी नसून हा जनतेच्या आरोग्याशी जो खेळ होतोय, आमची यात महत्त्वाची जी मागणी आहे ती आहे ऑनलाईन पोर्टल किंवा ऑनलाईन मेडिसिन जे येतं ते बंद झालं पाहिजे। त्यामध्ये फार मोठा धोका आहे, कारण विदाऊट फार्मसिस्ट विदाऊट प्रिस्क्रिप्शन ते मेडिसिन येतं, ते पण स्पुरियस आणि डुप्लिकेट असतात। आणि त्याहून मोठा धोका निर्माण झाला आहे तो तरुण पिढीला, कारण सर्रास नशेचे औषधं, झोपेच्या गोळ्या, झोपेचे कप सिरप, नशेचे कप सिरप हे तरुण पिढीला विदाऊट प्रिस्क्रिप्शन पाठवले जातात। त्यासाठी आमचा हा संप आहे। त्यासाठी आमची केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी आमच्या या 1 दिवसाच्या लाक्षणिक संपाचा कुठेतरी विचार करावा, अन्यथा आम्हाला एक कठोर पाऊल उचलावं लागेल व बेमुदत संपावर जावे लागेल। धन्यवाद। आज केमिस्ट बांधवांनी बंद पुकारण्याचे कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑनलाईन बंदचा निर्णय दिलेला असताना हे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देऊ नाही राहिलं। हे ऑनलाईन मोठ्या डिस्काउंटच्या नावाखाली अनेक चुकीची औषधं, बोगस औषधं आणि नशेची औषधं विक्री करतात आणि त्याच्यामुळं आमच्या 12.5 लाख केमिस्टवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्या व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झाले असल्या कारणाने आम्ही हा आज बंद पुकारलेला आहे।